कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मोठे मालक यावं का आम्ही? या 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 ये ओंकार, ये रवींद्र। रवींद्र, तुम्ही आम्हाला का बोलवलं? कुठं जायचंय का आपल्याला? नाही नाही, कुठे जायचं नाहीये, आणि आता जर कुठे जायचं असेल तर माझं मी एकटा जातो। अरे मी तुम्हाला बोलवलं म्हणजे म्हटलं चौकशी करावी मुलांची, काय चाललंय तुमचं, आणि फॅक्टरीचं काम कसं चाललंय। काय बरीच वर्ष फॅक्टरीच्या कामात माझं लक्ष नाहीये, म्हटलं तुमच्याकडून माहिती घ्यावी। मस्त चाललंय फॅक्टरीचं काम। व्यवस्थित प्रगती आहे ना सगळी? वय प्रगती आहे, आणि आता एक मोठं नवीन प्रोजेक्टही मिळालंय। अरे वा, बरं अधिपतीचं व्यवस्थित लक्ष आहे ना, नीट सांभाळतोय सगळं? हो, अधिपतींचं लय लक्ष आहे आणि लय डेव्हलपमेंट झाली आहे। खूप प्रगती झाली अधिपतीची, आणि नियमित अभ्यासही करतोय। वहिनी साहेबांची त्यासनी लय साथ आहे। मला कळवत राहा बरं का आधीमध्ये, आणि मला भेटायला येत जा रे, फक्त दोस्ताला भेटू नका। होय। बरं तुमचा नाश्ता वगैरे झालाय? काही खाल्लंय तुम्ही? का मी मागू चहा कॉफी काही खायला वगैरे? नाही नाही नको, खूप काम आहेत आणि गडबड आहे, परत कधीतरी येऊ। ठीक आहे, येऊ का आम्ही? या। ऐकलंस चारू? छान वाटतं ना मुलांची अशी प्रगती ऐकायला? तुझा मुलगा आहेच हुशार, त्यामुळे सगळं नीट होणार आहे। आणि तो गाणं शिकणार आहे नक्की, गॅरंटी आहे माझी। नाही नाही नाही, असलं काय जमाय हो आपल्याला, उगेच काहीतरी काढली तुम्ही गाण्याचं खुसपाट। अहो काय हरकत काय? हरकत काय म्हणजे? माझा काही संबंध काय गाण्याशी? ओ का ठो करत नाही आपल्याला गाण्यातले? असं कसं म्हणताय? मी ऐकलंय तुम्हाला गाताना। कवा? आपण ते शाळेत ते स्वागत गीताचं? अहो ते नाही, आपण मागे जेजुरीला गेलो होतो तेव्हा तुम्ही गाडीत गाणं गुणगुणत होतात, किती किती छान गात होतात तुम्ही। गात होतो, तुम्हाला चिडवत होता आवडणार आवडणार त्याला गाणं। बरं ते जाऊ दे, ते जाऊ दे। आपण जेव्हा जंगलातून येत होतो सायकल वरून, तेव्हा आपण गाण्याच्या भेंड्या खेळलो होतो। आई शपथ, आठवतंय ना तुम्हाला? तेव्हा किती एन्जॉय केलं होतं तुम्ही। लई मजा आली होय ना? अधिपती खरंच सांगते, तुमच्या गळ्यात सूर आहे। हो नाही नाही, हे काय उगाच मी आपलं ते ते उगाच काहीतरी नवीन उगाच खुसपाट। एक मिनिट, आमच्या परमपूज्य पिताश्रींनी सांगितलं का तुम्हाला? ते बी माझ्यासमोर हेच कॅसेट वाजवत होते, त्यांनीच डोसक्यात भरले वाटतं तुमच्याही। अहो त्यांनी मला सांगण्याची काय गरज आहे? माझं मला पण जाणवू शकतच ना, म्हणजे ते म्हटलेच आहेत तसं, पण त्यांचं म्हणणं काही चुकीचं नाहीये अधिपती। असलं काय तुम्ही मला सांगू नका, हे काय आपल्याला वाटतं जमाय नाही। हे बघा, जमणार नाही असं म्हटलं की नाहीच जम, तुम्ही आधी पॉझिटिव्ह विचार करा बघू। अहो पण आपल्याला त्या गावाला जायचं नाही तर ती एसटी कशाला पकडायची? आपल्याला ते करायचं नाही तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कसं, आपण न्यूट्रलवर आहे आपली गाडी। बर ठीक आहे, मग जर मी तुम्हाला म्हटलं की आजपासून घरात गाणं गुणगुणायचं नाही, तर ते जमेल तुम्हाला? ते एक वेळ जमवीन मी। बर ठीक आहे मग। बरं मला सांगा, सकाळी कुठलं गाणं गुणगुणत होता? ते माझे मालन ग। अहो असं नाही हो, छान गुणगुणून दाखवा ना थोडस। ए माझे मालन ग, तुझ्या हसण्यानं दिसण्यानं नयनानं सुदबुद हरली ग, हरली सुदबुद हरली। बघा बघा, जमतंय तुम्हाला, लगेच गुणगुणायला लागला। ते आपलं असंच बारीक मध्ये। तुम्हाला काय सोपं वाटलं अधिपती? तुमच्या अंगामध्ये कला आहे, कला, ती तुम्हाला अशी स्वस्थ बसू देणार नाही, ती बाहेर येत राहणार। कला बिला काय नाही, टाइमपास आहे हो, उगाच कला बिला म्हणून उगाच काहीतरी कलागती करू नका, लई मोठं नाव देऊ नका। अहो कलाच आहे ही, आणि अंगातली कला अशी लपवल्यावर लपत नसते, ती बाहेर येणारच, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी। तुम्ही का नाही आता लई वाढवालाय बरं काय मास्तर भाई? अहो ऐका तर। नाही तुम्ही ऐका माझं, तुम्ही म्हणताना आम्ही ती इंग्रजी शिकायला गेलो, बरं चला इंग्रजीचं चला, आम्हाला बी वाटलं की बाबा शिकली पाहिजे, तुम्ही म्हणला म्हणून तो परीक्षेचा फॉर्म भरला, आता तुम्ही म्हणला म्हणून काय गाणं बी शिकायला गेलो। उद्या म्हणशीला अधिपती जरा टेबल टेनिस खेळायला घेता काय? असं बोलते मी? तुम्ही म्हणशीला तुमचं काय सांगताय, तुम्ही मास्तर परत म्हणशीला आणि हे खेळा, बॅडमिंटन खेळा, काय काय करायचं एकट्या गरीबाने? मी काय म्हणते, मी तुम्हाला बॅडमिंटन शिकायला सांगतच नाहीये, मी तुम्हाला गाणं शिकायला सांगते, आणि तेही तुमच्या अंगात कला आहे म्हणून। खरंच तुम्हाला खूप छान वाटेल अधिपती, तुम्ही फक्त तयारी दाखवा, बाकीचं सगळं माझ्यावर सोपवा। ऐकाय बघा, मी तुम्हाला आत्ताच क्लिअर कट सांगालोय,
तुम्ही हे प्रकरण पुढे घेऊन जाऊ नका. फॅक्टरीचं व्याप काय कमी नाही आमच्या माग. आता त्याच्यात येऊन नवीन प्रोजेक्ट घेतलाय, त्याच्यात आणि गाणं आणि शिकायला कुठनं टाइम काढायचा माणसानं. तुम्ही मला म्हटला होतात ना तुम्ही मागाल ते देईन म्हणून. काहीतरी सांगा, काहीतरी आम्हाला तुमच्यासाठी करू दे. सांगेन मी, पण आत्ता नाही, वेळ आल्यावर. मग आता हे मागते मी, तुम्ही गाणं शिकायचं. तुम्ही कोड्यात टाकू नका, उगाच कसला काय जमणार. अहो म्हणजे काय तुम्ही माझा शब्द मोडणार? गाण्याचा शब्द कुठे दिलता पण मी नव्हताच दिलात, पण तुम्ही म्हणाला होतात तुम्हाला हवं ते मागा, आणि मी तेच मागते. म्हणलं होतं हवं ते, पण हो ते काय माझ्यासाठी मागा म्हणलं नव्हतं, तुमच्यासाठी मागा म्हणलं होतं. अहो, मी माझ्यासाठी मागतेय. माझी इच्छा आहे तुम्ही गाणं शिकावं अशी. तुम्ही पूर्ण नाही करणार, शब्द मोडणार. हो नाही, हो नाही, असलं काहीतरी उगाच तुम्ही मला बोलू नका. मी दिलेला शब्द कावाच मोडत नाही, तुम्हाला माहित आहे. आणि तुमचा शब्द पाळायचा म्हणून मी एक वेळ शिकलो बी असतो, पण आई साहेबांनी ते काय आवडणार नाही. त्यामुळे हे काय आपल्याच्यानं व्हायचं नाही. हे प्रेम नाही अक्षरा, हा स्वार्थीपणा आहे, हा क्रूरपणा आहे, हा धूर्तपणा आहे. मला माफ कर, मी तुझ्याशी चुकीचं वागलो, चुकीचं बोललो, माझी चूक झाली. समजा तसं नसल, कुणी आम्हाला श दिला तर त्याला प्रतिश द्यायला आम्ही खंबीर आहोत. मावशी, काय ग, झोपायची वेळ झाली, आता कशाला आलीस? उगा आमचं डोकं फिरू नकोस, जा. सॉरी मावशी, पर एक लय मोठी खबर आणली. त्या अक्षदानं अधिपतीसनी परीक्षेचा फॉर्म भरायला लावला, आणि आता त्यांना गाणं बी शिकवायचं म्हणायली ती. काय? अगं तेच सांगायचं होतं म्हणून आले की एवढ्या रात्री, नाहीतर कशाला आले असते. तिला जे काय पाहिजे ना ते समजा ती अधिपतींकडून करून घ्यायली बघ. पण अधिपती कसे काय तयार झाले? अगं नाही, अधिपती नाहीच म्हणत होते. अगं ते म्हणले बी का आई साहेबांनी असं गाणं बिणं आवडणार नाही. त्यावर ती अक्षदा काय म्हणली माहितीये का आपण आई साहेबांची परीक्षा घेऊ. आमची परीक्षा? होय मावशी, म्हणजे तू अधिपतीसनी गाणं शिकायला होकार देती का नकार देती हीच तुझी परीक्षा असणार आहे. म्हणजे सुनबाईंना आमची अशी परीक्षा घ्यायची तर. पण एक बरं केलंस तू, आम्ही परीक्षेला बसायच्या आधीच तू येऊन पेपर फोडलास. आता आम्ही बघू काय करायचं ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.